विठ्ठल, हरी किंवा अशा विविध नावांनी नटलेला आपला हा पांडुरंग, त्याचं निवासस्थान म्हणजे पंढरपूर. या पंढरपुराचं ऐतिहासिक रहस्य काय आहे? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा आधी बसविली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी. जे वैकुंठाच्याही अगोदर जेव्हा चराचर अस्तित्वात नव्हतं त्यावेळेला हे पंढरपूर अस्तित्वात होतं. जे भूतलावर पहिल्यांदा कुठलं क्षेत्र झालं तर पंढरपूर क्षेत्र झालं, अशी संतांची आणि विठ्ठल भक्तांची धारणा आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे. परंतु इतिहासाच्या दृष्टिकोनातून याकडे जर पाहिलं तर पंढरपूरचा उल्लेख बुद्धाच्या नंतर इसवी सन पूर्व 250 ते 252 मध्ये बुद्ध ग्रंथामध्ये, महावंश नावाचा बुद्ध धर्माचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही माहिती मिळते. महारक्षित धम्मा नावाचा एक महायान पंथाचा बुद्ध भिक्खू होता आणि सम्राट अशोकानं ज्या वेळेला आपल्या राज्यामध्ये तिसरी धम्म परिषद भरवली त्यावेळेला काही महायान पंथाचे बुद्ध भिक्खू संपूर्ण देशभरच कशाला परदेशात सुद्धा ते धर्माच्या प्रचारासाठी निघून गेले. त्यातला मी सांगितलेला हा जो बुद्ध भिक्खू आहे तो महारठ्ठी देशात म्हणजे आजच्या महाराष्ट्र देशामध्ये तो आला आणि तो पंढरपूरला आला आणि पंढरपूर या ठिकाणी त्याने एक विहार बांधलं असा उल्लेख बौद्ध धर्मग्रंथामध्ये मिळतो. दुसरा उल्लेख जो आहे तो आपल्या भागवतामध्ये आहे, हरिवंशामध्ये आहे आणि इतर पुराणामध्ये आहे की तो भक्त पुंडलिकाच्या कथेशी येतो. म्हणजे त्यावेळेला श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी, आपण आरतीमध्ये म्हणतो का पुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे जे आहे ते पुंडलिकाच्या भेटीसाठी त्यावेळेला पंढरपूरला श्रीकृष्ण आले. पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर हे श्रीकृष्णच म्हणजे पांडुरंग रूपानं त्यावेळेला ते उभा राहिलेले आहेत आणि भक्तांना ते आजही दर्शन देत आहे. इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख परत कधी येतो तर सातवाहनांच्या काळानंतर. सम्राट अशोकाचा नातू ज्या वेळेला त्याचा खून झाला, वध झाला आणि त्यावेळेला उत्तरेतल्या काही सत्ता ह्या लुळ्या पडल्या आणि त्यातीलच एक सरदार सातवाहन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. त्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा होता. या राजानं रामचंद्र सोनार नावाचा संत नरहरी सोनारांचा पूर्वज हे पंढरपूरला पाठवून दिलेले होते आणि त्याने पंढरपूरची डागडुजी केली, ती नगरी म्हणून नावारूपास आणली आणि त्यावेळेला या गावाला, या पंढरपूरला दिंडीर वन असं म्हटलं जायचं. त्या दिंडीर वनात सातवाहनांच्या विरुद्ध एक बंड झालेलं होतं आणि ते बंड मोडण्यासाठी काही कोळी सरदार, राव या आडनावानं शेवट होणारे असे काही कोळी सरदार ही सातवाहनाने पंढरपूरला पाठवलेलं होतं. आणि त्यांनी त्या दिंडीर वनातलं बंड मोडून काढलं आणि पंढरपूर नगरी त्यांनी वसवली अशी ही कथा इतिहासामध्ये उपलब्ध आहे. याचा उल्लेख आम्हाला सोलापूर जिल्हा गॅजेटियर मध्ये मिळतो.